नमस्कार, मी राकेश रामदास निकम, संपादक साप्ताहिक रामलीला चाळीसगाव। आज रामलीला स्टुडिओमध्ये घोडेगाव खराडी ग्रामपंचायत येथील ग्रामपंचायत सदस्य अजित महाले हे आले असून त्यांच्यासोबत तेथीलच नागरिक आबा जाने हे देखील आलेले आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून घोडेगाव खराडी ग्रामपंचायत अंतर्गत 15 वित्त आयोगाअंतर्गत भरपूर कामे चालू आहेत। त्या कामांमध्ये अनेक त्रुटी, वाढीव बिले काढणे, काम न करता पैसे काढणे, बिलं अदा करताना बिलं दाबून ठेवणे, काहीतरी आमिषापोटी बिलं अदा न करणे, तसेच अर्धवट कामं करणे यासारख्या अनेक समस्या उद्भवल्याने त्यांनी वेळोवेळी गटविकास अधिकारी तसेच वरिष्ठ कार्यालयांकडे लेखी स्वरूपात अर्ज केलेले आहेत। परंतु आज पावेतो गटविकास अधिकारी, पंचायत समिती येथील संबंधित विस्तार अधिकारी हे घोडेगाव ग्रामपंचायतीला प्रत्यक्ष भेट देऊन कुठलीही चौकशी केली नाही। त्यामुळे ते हताश झाले आणि त्यांनी आता आमरण उपोषण अर्ज जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे दिलेला आहे आणि त्यामध्ये आतापर्यंत जेवढेही कामांमध्ये अनियमितता किंवा घोटाळे असतील त्याबाबत मुद्देसूद मांडणी अर्जात करून तो अर्ज त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांना हातोहात देऊन त्यांनी ओसी घेतलेली आहे आणि त्यात अर्जाच्या शेवटी त्यांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिलेला आहे। रेकॉर्डिंग चालू झालं। नमस्कार महाले साहेब। नमस्कार। तर आपण खराडी येथील रहिवासी तसेच ग्रामपंचायत सदस्य आहेत, तर काय काय समस्या निर्माण झालेल्या आहेत, कुठल्या कुठल्या कामांमध्ये अनियमितता किंवा त्याबद्दल आपण सविस्तर सांगा। सर, मी ग्रामपंचायत सदस्य ग्रुप ग्रामपंचायत घोडेगाव खराडी साहेब, आमच्या खराडी या गावाला रस्त्यांचे जे दिवे आहेत, पददिवे, ते लावण्यासाठी यांनी त्याच्यात भ्रष्टाचार केला आहे फार मोठा। त्यात जवळजवळ त्यांनी जवळजवळ 99,000चं बिल काढलेच आहे। 7च लाईट आहेत, तर त्यांनी एकही लाईट बसवली नाही पोलवरती। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं तुम्ही की अंगणवाडीसाठी जे साहित्य खरेदी केलं त्यांनी 2 लाखाचं, त्यात त्यांनी फार मोठा भ्रष्टाचार केला आहे। त्यांनी अंगणवाडीसाठी एक पातेलं गॅसची हंडी वगैरे, ते चमचे, वाटे, हे किरकोळ गोष्टी द्या, याच्यासाठी यांनी ह्याची बिलं काढली होती, जवळजवळ 2-2 लाखाची बिलं काढलेली होती। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जिल्हा परिषद शाळा आहे आपली खराडीची, 5 वर्षामध्ये आमच्या कार्यकाळात यांनी एकदाही झेडपी शाळेला ज्या वस्तू असतात, शालेय वस्तू, काही खेळणे साहित्य वगैरे, काही जास्त कपाट, खुर्च्या, हे सुद्धा ते घेण्यासाठी ना पैसे मागतात। सरपंच म्हणतो मला 10,000 रुपये तुम्ही कॅश द्या, मी तेव्हा ते बिलं तुमचे पास करतो। आता याला 10,000 रुपये आम्ही कुठून द्यायचे? आणि याबाबत साहेब आम्ही तक्रार पण केली होती BDO साहेबांकडे 20 तारखेला 20/1/2025ला BDO साहेबांकडे तक्रार दिली होती आम्ही। तर त्यात त्यांनी सांगितलं, BDO साहेबांनी त्यांना विस्तार अधिकाऱ्यांना की बा तुम्ही याची चौकशी लावा म्हणे। तर विस्तार अधिकारी अजून काही त्यांनी ती चौकशी केली नाही, काही नाही। तर मग याच्यात काही मग यांची दोघांचं मला म्हणून असं संशय वाटतो की यांचं काहीतरी अर्थपूर्ण संबंध आहे विस्तार अधिकारी साहेबांचे। बरोबर, बराच कालावधी गेला, ते चौकशीला आले नाही आले साहेब ते। आता आबा जाने त्यांचे जी तक्रार दिलेली आहे
CO जळगाव जिल्हा परिषद, त्यात काय मुद्दे मांडलेले आहेत आणि त्यांनी उपोषणाचा देखील इशारा दिलेला आहे, त्यात काय मुद्दे आहेत ते आपण स्पष्ट करा. नमस्कार, मी एक ग्रामपंचायत सदस्य गोडेगाव आई आहे, परंतु पूर्ण मीच बघतो. सरपंचांना आम्ही वारंवार सांगून सुद्धा आमचं कुठलीही समस्या त्यांनी जाणून घेऊन कुठलीच समस्या करून ऐकत नाही. तर आम्ही त्यांना वारंवार सांगत असतो आमच्या वार्डाचं काहीतरी कामं करा बाबा तुम्ही, परंतु दुर्लक्ष करतायत. आमच्या खर्डे गावाचं असेल, 4 नंबर वार्ड असेल घोडेगावमध्ये, पाईपलाईन टाकली मागे त्यांनी, जवळजवळ त्यांनी 150 पाईपाची एम केलेली होती, परंतु तिथे 150 पाईप नाहीच आहे. पवार मॅडम यांना आम्ही सांगितलं की याची तुम्ही चौकशी करा. त्यानंतर आम्ही त्यांना कीर्दची मागणी केली. BDO साहेबांना अर्ज दिला आहे आपण 2/1/2025 रोजी. BDO साहेबांची आमच्याकडे ओसी आहे. ओसी नंतर त्यानंतर परत आम्ही दुसरा पण अर्ज दिलेला आहे. बरेचसे असे त्यांना म्हणजे सांगून आम्ही वैतागून गेलो आता पाच. जलजीवन मिशनचं काम आहे का ते? नाही, 15 वित्तमधूनच करता येते. पाणी पुरवठा गावांतर्गत पाणी पुरवठा. गाव अंतर सिंचन विभागाचे कोणाधिकारी नियुक्ती देत अभियंत्याची अधिकारी? आता ते बदली झाली, आता नवीन आले कोणीतरी. नाही, तुमच्या गावाला कोण आहे तिथं इंजिनियर? ते पवार मॅडमने एस्टिमेट केलेलं होतं, एमबी बनवलेली होती. 150 पाईपाची एमबी केलेली होती, परंतु तिथं 150 पाईप नाहीची ऑलरेडी. त्यांना आम्ही बोलवलं की तुम्ही चौकशी करा बुवा, आणि जे माझ्या गल्लीमध्ये पाईपलाईन होती ती त्यांनी पूर्ण केली नाही, सोडून दिलेली. करतो असं सांगितलं, केलीच नाही. त्यानंतर गावामध्ये पण असे काम आहेत उत्कृष्ट म्हणजे पायदाशी कामं नाही, सगळे बोगस काम चालू त्यांची. नुसते बिलं काढणे बस, आम्हाला विश्वासात न घेता आम्हाला उगावडीचे उत्तर देणे. त्याचनंतर आता 26 जानेवारी झाली. 26 जानेवारी त्यांनी ग्रामसभा घेतली पाहिजे होती, त्यांनी ग्रामसभा पण घेतली नाही. गावोगावी ग्रामसभा झालेली आहे, आपल्या गावात ग्रामसभा नाही. याची पण शासनाने त्याची बघावं, ते काय विषय बघावं, चौकशी करावी. सरपंचाला फोन लावा बंद असतो, उडवाउडीची उत्तर देतो. आमचं जिल्हा परिषद शाळेचं जे साहित्य होतं आम्ही खरेदी केलेलं आहे, बिलं ग्रामसेवक भाऊसाहेबांकडे दिलेली आहे. सरपंच म्हणतो की पैशाची मागणी करतो, आम्हाला पैसे द्या आम्हाला, मग मी सोडतो. 10,000ची मागणी करतो साहेब. आम्ही वैतागून गेलो. त्याच्याकरता आता आम्ही हा निर्णय घेतलेला आहे की आता शेवटी आता उपोषणाला बसणार. CO साहेबांना पण आम्ही याबद्दल आता अर्ज दिलेला आहे. त्याचनंतर आपले तालुक्याचे जे आमदार साहेब असतील त्यांना पण आम्ही एक अर्ज दिलेला आहे. सदर आम्ही ह्या तारखेला आम्ही उपोषणाला बसतोय भाऊ. तर त्यांनी आता बघा कशी चौकशी करायची, काय करायची ते पथदिवे किंवा LED लाईट समजा. आणि यापूर्वी जे बी काही कामं होते सगळे टेंडर झालेले होते. ही टेंडर त्यांना कुठल्या बेसवर कॅन्सल केली याचं पण अजूनपर्यंत आम्हाला उत्तर मिळालेलं नाहीच. साहित्य टेंडर म्हणून काम करताय, आमच्या सगळ्या डुप्लिकेट तो त्याच आहे, मागून कामं करताय हुकुमशाहीमध्ये. सगळा भ्रष्टाचार याच्यात कशी फास्ट चौकशी व्हावी, लवकरात लवकर त्याची चौकशी व्हावी. एवढी आणि आमची येत्या काळात किती तारखेला तुम्ही आमरण उपोषणाला इशारा दिलेला आहे? आता आम्ही 26 तारखेला आम्ही 24 तारखेला आम्ही बसणार आहे तिथं. 23 तारखेपर्यंत आम्ही त्यांना दिलेली मुदत. आम्ही 24 फेब्रुवारीपर्यंत आम्ही त्याची वाट बघणार. 24ला आम्ही बसणार आहे उपोषणला. बरोबर, जिल्हा परिषद जळगाव समोर. हो, बघा अशा स्वरूपाचं त्यांनी जिल्हा परिषद जळगाव येथे आमरण उपोषण अशा हेडिंगखाली अर्ज दिलेला आहे लेखी स्वरूपात, आणि ती प्रत आमदार साहेबांना देखील दिलेली आहे. तरी एकूणच वरिष्ठ अधिकारी, जिल्हा परिषदाचे जे ग्रामपंचायत विभागाचे वरिष्ठ अधिकारी असतील किंवा संबंधित सिंचन विभागाचे अधिकारी असतील, म्हणजे यांची तक्रार ज्या ज्या विभागाशी निगडीत असेल त्या विभागाचे जिल्हा स्तरावर किंवा पंचायत समिती स्तरावर अधिकारी असतील, कर्मचारी असतील, यांनी याची दखल घेत, विनाविलंब दखल घेत, कारण त्यांनी अल्टिमेटम दिलेला आहे 23 फेब्रुवारीपर्यंत. त्यांनी बराच प्रदीर्घ कालावधी शासन प्रशासनाला दिलेला आहे. याची दखल घेत जिल्हा परिषद जळगाव आणि पंचायत समिती चाळीसगाव येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यांच्या आमरण येऊ घातलेल्या 24 तारखेच्या आमरण उपोषणाची
तात्काळ आणि विनाविलंब दखल घेत यावर विशेष समिती गठीत करून चौकशी करावी आणि झालेल्या चौकशीचा अहवाल त्यांना प्रदान करावा अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे.